जगातील कोणत्याही संघर्षावर तोडगा युद्धभूमीवर मिळू शकत नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ठामपणे सांगितलंय. तसेच युरोपात शांतता आणि स्थैर्य पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास तयार असल्याचंही मोदी यांनी त्यांच्या पोलंड दौऱ्यावेळी जाहीर केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या पोलंड दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींनी पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांच्यासोबत पत्रकार परिषदेला संबोधित केलंय. 2024 ते 28 या वर्षांमध्ये द्विपक्षीय सहकार्याला दिशा देणारा 5 वर्षांचा कार्य आराखडा तयार आणि अंमलात आणण्यास दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणी संपायचं नाव घेत नाहीत. 5 ऑगस्टला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्या बांगलादेशातून पळून भारतात आल्या. भारतात येण्याआधी शेख हसीना यांना पंतप्रधान पद सोडावं लागलं. आता बांगलादेशातील विद्यमान सरकारने शेख हसीना यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द करण्याची घोषणा केली आहे. म्हणजे जे पासपोर्ट घेऊन शेख हसीना भारतात आल्या ते आता मान्य नाहीये. पासपोर्ट रद्द झाल्यामुळे शेख हसीना यांच्यावर आता बांगलादेशात परतण्याचा दबाव वाढेल. कुख्यात अतिरेकी उपदेशक झाकीर नाईकचा पीस टीव्ही बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा प्रसारित होण्याची शक्यता आहे. खुद्द झाकीर नाईकने ही माहिती दिली आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारकडून मंजुरी मिळताच पीस टीव्ही बांगलादेशमध्ये पुन्हा प्रसारण सुरू करण्यास असल्याचं झाकीर नाईकने म्हटलंय. जुलै 2016 मध्ये ढाका येथील होली आर्टिसन बेकरीवरील दहशतवादी हल्ल्यानंतर पीस टीव्ही बांगलादेशचे प्रसारण बंद करण्यात आले होते. कारण पकडलेल्या आरोपींपैकी एकाने सांगितलं होतं की तो झाकीर नाईकच्या शिकवणीने प्रेरित आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेच्या आजच्या 3ऱ्या दिवसाची सुरुवात वैदिक प्रार्थनेने झाली. पक्षाच्या परिषदेत प्रथमच असा प्रकार घडलाय. प्रार्थनेच्या माध्यमातून पुजाऱ्यांनी अमेरिकेच्या भल्याची कामना केली आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी कमला हॅरिस यांना या निवडणुकीत अधिकृतरित्या उमेदवारी दिली जाणार आहे. परिषदेच्या 4थ्या दिवशी त्या उमेदवारी स्वीकारून आपली भूमिका मांडतील. त्याआधी आज 3ऱ्या दिवसाची सुरुवात अमेरिकेतील भारतीय पुजारी राकेश भट यांनी वैदिक प्रार्थना म्हटली आहे. कोलकात्याच्या आरजीकर वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास लावलेला विलंब ही अतिशय चिंताजनक बाब आहे अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी खडसावलंय. तसेच डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेशही केंद्र आणि सर्व राज्य सरकारांना न्यायालयाने दिले आहेत. काल पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात पोलिसांवर रॉकेटने हल्ला करण्यात आलाय, ज्यात किमान 11 सैनिक ठार झालेत आणि अनेक जण जखमी देखील झालेत. पोलिसांनी माहिती दिली आहे. लाहोर पासून सुमारे 400 किलोमीटर अंतरावर असलेल्या रहीम यार खान जिल्ह्यात अनेक पोलिसांना ओलीस ठेवण्यात आलं होतं. जेव्हा याचा माचा पॉइंटवर 2 पोलीस व्हॅन चिखलात अडकले होते तेव्हा ही घटना घडली आहे. दक्षिण कोरियात हॉटेलला भीषण आग लागली आहे. ही आग एवढी भीषण होती की आगीत 7 लोक ठार झालेत तर 12 जण जखमी झालेत. ही आग काल रात्री लागली. आग लागल्यानंतर सुमारे 3 तासांनी ही आग विझवण्यात आली. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. मंत्रालयाने सांगितलंय की 3 जण गंभीर जखमी झालेत. ज्वाला इमारतीत फारशी पसरली नसली तरी त्यातून निर्माण झालेल्या धुरामुळे जीवितहानी झाली असल्याचं समोर आलंय. ब्रिटिश युट्यूबर माइल्स रुटलेजने भारतावर अणुबॉम्ब टाकण्याची धमकी दिल्याने सोशल मीडियावर प्रचंड गोंधळ माजलाय. रुटलेजने आपल्या ट्विटर अकाउंटवर एक मीम व्हिडिओ शेअर केलाय, ज्यात अण्वस्त्र मिसाईल्स अमेरिकेतील लपवलेल्या ठिकाणांमधून एकामागून एक बाहेर पडताना दाखवलेत आणि त्यातून विश्वयुद्धाची शक्यता वर्तवली गेली आहे. बांगलादेशात हिंदूंचा वंशविच्छेद केला जात आहे. मुसलमान हिंदू नेत्यांच्या हत्यांसमवेत हिंदूंची घरे आणि मंदिरे यांची जाळपोळ करतात. हिंदू महिलांचं अपहरण करून त्यांच्यावर बलात्कार केले जातात. सरकारी हिंदू अधिकारी आणि शिक्षक यांना पदावरून पायउतार करण्यास प्रवृत्त केले जाते. बांगलादेशातील किमान 53 जिल्ह्यात हा प्रकार चालू आहे अशी माहिती वर्ल्ड हिंदू फेडरेशनच्या ढाका आणि पॅरिस येथील केंद्रांनी एका अहवालाद्वारे उघड केली आहे. नेपाळमधून एका मोठ्या दुर्घटनेचं वृत्त समोर आलंय. 40 भारतीय प्रवाशांना घेऊन जाणारी बस नदीत कोसळली. बचाव कार्य सुरू असून यात अनेकांचा बळी गेला असल्याची शक्यता वर्तवली गेली आहे. या संदर्भात नेपाळ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 40 जणांना घेऊन जाणारी भारतीय प्रवासी बस तनहुन जिल्ह्यातील मार्सियांगडी नदीत कोसळली. जिल्हा पोलीस कार्यालय तनहुनचे डीएसपी दीपक कुमार राया यांनी या दुर्घटनेची पुष्टी केली आहे.
कोलकाता येथील आर्जीकर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील एका निवासी डॉक्टर महिलेवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर तिच्या निर्घृण हत्येच्या घटनेने देशभर खळबळ उडाली. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जाते. दरम्यान या घटनेनंतर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलंय. या पत्रामध्ये ममता बॅनर्जी यांनी बलात्कारांच्या घटनांच्या विरोधात कठोर कायदा करण्याची मागणी केली आहे. तसेच देशभरात दररोज सुमारे 90 बलात्काराच्या घटना नोंदवल्या जात आहेत. अशा प्रकारच्या घटनांमधील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यासाठी सुनावणी 15 दिवसात पूर्ण व्हायला हवी, असं ममता बॅनर्जींनी म्हटलंय. राज्यातील वक्फ मंडळे आणि केंद्रीय वक्फ परिषदेच्या अधिकारांमध्ये बदल करणारे वक्फ दुरुस्ती विधेयक केंद्र सरकारने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मांडले होते. इंडिया आघाडी तसेच रालोआ मधील तेलुगू देसम सारख्या घटक पक्षांच्या दबावामुळे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आले. समितीची पहिली बैठक काल झाली आहे. यात वक्फ मंडळावर बिगर मुस्लिम सदस्यांची नियुक्ती आणि वक्फ जमीन निश्चितीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं व्यापक अधिकार अशा 44 दुरुस्त्यांवर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतलाय. नुकत्याच संपलेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलेल्या आणि भविष्यात नावाजलेली खेळाडू होण्याची क्षमता असलेल्या अर्चना कामत हिने 24व्या वर्षी टेबल टेनिस मधून निवृत्ती स्वीकारली आहे. शिक्षण पूर्ण करण्यासाठी अमेरिकेत जाण्याचा निर्णय तिने घेतलाय. अर्चना कामतने घेतलेल्या या निर्णयामुळे तिचं प्रशिक्षक अंशुल गर्ग ही आवाज झाले. भारताची हरहुन्नरी टेबल टेनिस खेळाडू म्हणून तिने आपला ठसा उमटवला होता, पण खेळापेक्षा शिक्षणाला तिने प्राधान्य दिलंय. 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या बॉर्डर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती. आता या चित्रपटाचा सिक्वल 2026 मध्ये येणार असून त्याच्या स्टार कास्ट बाबत वेळोवेळी अनेक नवनवीन खुलासे केले जात आहेत. आधी सनी देओलने या चित्रपटाची घोषणा केली आणि आता वरुण धवनची एंट्री ही यात निश्चित झाली आहे. सनी देओलने वरुण धवनचं बॉर्डर 2 बटालियन मध्ये सामील झाल्याने स्वागत केलंय. 26 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाबाबत ही एक मोठी घोषणा करण्यात आली आहे.